नमस्कार. अजिंक्यतारा त्यास या मालिकेतील आज हा 34वा भाग. त्या निग्रो बस कंडक्टरने अतिशय प्रेमाने दाखवलेल्या मार्ग आम्हाला सांगितला होता. तो त्या स्टॉपवर आम्ही उतरलो आणि पुढे त्या मार्गाने बार्बिकनचे नाव घेत आम्ही पुढे निघालो. वाटे थांबून कोणाला विचारले तरी अगत्याने सर्वच माणसे थांबून माहिती देत होती. प्रत्येकाची सांगायची पद्धत एकच. यू गो स्ट्रेट, देन टर्न राईट, अगेन लेफ्ट अँड यू कांट मिस इट. कधी राईट आधी असायचा तर कधी लेफ्ट आधी. यू कांट मिस इट हे पालवत मात्र कायमच होते. काही वेळा तर दिशा बदलून आमच्यासाठी 4 पावले चालूनसुद्धा लोकांनी रस्ता दाखवला. असे होता होता अर्धा चाल झाली. दुपारची पायपीट आणि त्यात ही भर पडल्यामुळे स्त्रीवर कंटाळला, पण त्याला इलाज नव्हता. होता होता एकदाचे आम्ही बार्बिकनजवळ पोचलो आणि झालेला गोंधळ आमच्या लक्षात आला. आमच्या हॉटेलचे नाव बार्बिकन सिटी हॉटेल होते, पण सुप्रसिद्ध बार्बिकन सेंटर हा प्रचंड कॉम्प्लेक्स वेगळाच होता आणि आम्ही पोचलो होतो त्या कॉम्प्लेक्सच्या दारात. रस्ता केव्हाही चुकला की प्रत्येकाला त्यातून योग्य रस्त्यावर जाण्यासाठी विविध आणि स्वतंत्र मार्ग सुचत असतात. नवीन गावात तर दिशांची गफलत झालेली असते. आमचेही तेच झाले होते. शेवटी या कॉम्प्लेक्समधून शिरलो. पलीकडच्या बाजूला बाहेर पडलो की आपण आपल्या हॉटेलच्या दारातच पोचू. वी कांट मिस इट असे ठरवून आम्ही त्या कॉम्प्लेक्समध्ये शिरलो आणि चक्क चक्रव्यूहातच अडकलो. त्या महाकाय वस्तूसमूहात 3 थिएटर्स, कॉन्फरन्स हॉल, नाट्यगृह आणि कन्सर्ट हॉल होता. शिवाय काही ऑफिसेस होती. त्यामुळे आता आपण आत तर शिरलो, पण आता बाहेर पडता येईना असा आमचा अगदी अभिमन्यू झाला होता. अनेक ठिकाणी आम्ही विचारत होतो. त्याचबरोबर आमच्यासारखे चुकलेले 3-4 जण आम्हालाही भेटले आणि त्यांनी आम्हालाच माहितगार समजून रस्ता विचारला. हा म्हणजे एकादशीने शिवरात्रीकडे जाण्याचाच प्रकार होता. सापशिडीच्या खेळासारखे कधी खाली तर लिफ्टने कधी वर जात आम्ही एकदाचे त्यातून बाहेर पडलो आणि हॉटेल गाठले. तेथे पोहोचल्यावर मात्र डॉक्टर लिमे यांनी, मी मगाशी सांगितलं होतो त्या रस्त्याने आपण केव्हाच पोचलो असतो असे सांगून थकलेल्या पायांना आणखी थकवले. लवकुशांना घोडा प्रथमच पाहिल्यावर घोडा घोडा म्हणतात तो हाच काय असा प्रश्न पडला होता म्हणे. आम्हाला मात्र चक्रव्यूह कशाला म्हणतात या प्रश्नाचं उत्तर कायमचं समजलं होतं. पुनश्च शहनशहाला भेट देऊन क्षुधाशांती केली. तो लंडनमधील शेवटचाच मुक्काम होता. डॉक्टर लिमॅनचे एक नातेवाईक बर्मिंगहॅमला होते. त्यांना देण्यासाठी त्यांच्या साताऱ्यातील मामाने पापड, लोणचे, भाजणी आणि मेथकूट अतिशय प्रेमाने दिले होते. युरोपच्या संपूर्ण प्रवासभर डॉक्टर ते ओझे वागवत हिंडत होते. बर्मिंगहॅमचा नंबर काढून त्यांनी नातेवाईकांना फोन केला. केव्हा आला, प्रवास कसा झाला वगैरे चौकशी झाल्यावर डॉक्टरांनी त्यांना, तुमचे हे पदार्थ आणले आहेत, तुम्ही सकाळी लवकर हॉटेलवर या म्हणजे गाठही पडेल व तेही देता येतील हे सांगितले. यावर त्या नातेवाईकांनी दिले उत्तर मास्तवाईक होते. लंडनला याच्यामुळे 1.5-2 तास जातील, तेवढा वेळ कुठे आहे? त्यापेक्षा ट्रेन वगैरेची माहिती मी देतो, तुम्हीच बर्मिंगहॅमला या. आम्ही जाणे तर शक्यच नव्हते, म्हणून डॉक्टरांनी मग पर्याय सुचवला की ते पदार्थ मी हॉटेलच्या काउंटरला ठेवतो, तुम्ही 1-2 दिवसात येऊन कलेक्ट करा. यावर त्यांचे उत्तर आणखीनच कडी करण्यासारखे होते. त्यांनी सांगितले, मला तसे येणे शक्य होणार नाही, त्यापेक्षा तुम्ही ते पॅकिंग करून लंडनच्या पोस्टात दिले तर मला मिळतील. हे उत्तर ऐकले आणि आमच्या डॉक्टरांचा संयम संपला. फोनवर त्यांनी बकारांत शिवीने सुरुवात करून 2-3 मिनिटातच त्या नातेवाईकाला फार चितपट करून टाकले. आमचा गाढवपणा झाला. आम्ही ते उर्वर घेऊन हिंडलो. ते आता कचऱ्याच्या पेटीत टाकतो आणि झक मारली आणि हा उपद्रव केला हे तुमच्या घरी सांगतो असे म्हणून त्यांनी जो फोन आपटला त्याचा आवाज बहुधा डायरेक्ट बर्मिंगहॅम शहराला ऐकू गेला असावा. या कोकणस्थी अगत्याच्या दृश्याने डॉक्टर प्रचंड संतापले होते. त्या संतापातून बाहेर पडायला शीतपर्यप्राशन आणि अर्धा तास लागला. अर्थात कोकणस्थीच विचाराने आम्ही त्या चविष्ट वस्तू टाकून मात्र दिल्या नाहीत. दुसऱ्या दिवशी सकाळी दुसरे एक स्नेही येणार होते, त्यांना त्या देऊ असा मनसुबा केला. ते चित्र आणि हे चित्र, हे 2 चित्रातला फरक आता सांगतो. त्यांना आमच्या त्या दुसऱ्या स्नेहाला आम्ही अमुक वेळा लंडनला येणार व बार्बिकन सिटी हॉटेलला उतरणार असे भारतातूनच कळवून ठेवले होते. त्याप्रमाणे त्यांचा आम्ही पोचण्यापूर्वीच हॉटेलला फोन येऊन त्यांनी मी अमुक दिवशी अमुक वेळा येतो असा निरोपही ठेवला होता. प्रदीप भिडे हे त्यांचे नाव आणि स्नेही म्हणण्यापेक्षा माझा तो तसा थोडा लांबचा नातेवाईकच होता. म्हणजे माझ्या धाकट्या भावाच्या बायकोचा भाऊ तो, म्हणजे धाकट्या भावाचा मेवणा. भारतात MSc करून लंडनमध्ये लेक्चर म्हणून नोकरी करीतच तो PhD करत होता. कालच्या चितपावनी अगत्याच्या अनुभवाची कडवट चव सकाळच्या चहानंतरसुद्धा शिल्लक राहिली होती. तेव्हा 9 वाजता त्याने येणार असे कळवले असल्याने
9:30पर्यंत तो आला नाही तर इतिहासाची पुनरावृत्ती समजून आपण बाहेर पडायचं असे आम्ही ठरवले होते. सकाळच्या अन्निक आवरून दाढी करत होतो एवढ्यात डॉक्टर लिमे त्यांच्या खोलीतून कालचे पार्सल घेऊन आले. आमच्या पाहुण्याने आमची छान जिरवली. आता तुमचे पहा असे म्हणत त्यांनी ते पार्सल कालच्या शिल्लक रागासह कॉटवर आदळले. तोपर्यंत सौ लिमेही त्यांच्या मागोमाग आल्या. बहुधा डॉक्टरांचा पारा उतरला आहे की नाही हे पाहिलं. दोघेही गडबडीने बाहेर आल्यामुळे खोलीची किल्ली बरोबर घ्यायचे विसरले होते आणि परत जाईपर्यंत ते बेटदार आपोआप बंद झालं होतं. ही सगळी लॅचकी असतात ना, त्यामुळे ते दार आत गेलं बंद झालं. इतर काही बंद दरवाजे उघडायच्या किल्ल्या डोक्यात किंवा खिशात असतात, पण या लॅचकीचा गोंधळ म्हणजे किल्ली आत राहिली की भले मोठे प्रश्नचिन्ह. डॉक्टर लिमे नाईट सूटमध्ये, मी लुंगी लावून दाढीसाठी निम्मा साबण लावलेला. आता रिसेप्शनला जाऊन डुप्लिकेट किल्ली कोणी आणायची हा प्रश्नच होता. पण माझी पत्नी व डॉक्टर व सौ लिमे यांनी अजिबात न विसरता ते काम पूर्ण केले आणि डॉक्टर व सौ लिमे पुन्हा स्वगृही गेले. मी पत्नीला म्हणले, तू रिसेप्शनिस्टला भेटून किल्लीसह बेलबा आणलास म्हणजे विशेषच की. असे खुद्द नवरीने केले कौतुक ऐकून तिची कळी खुलली. ती म्हणाली, मी सुद्धा MA म्हटलं. तुम्हाला एकट्यालाच बोलायचा मागताय का? मलाही सपासप बोलता येते की. ही चर्चा होईपर्यंत अगदी वेळेत 9 वाजता प्रदीप आलाच. डॉक्टर लिम्यांना बोलावले आणि त्यांना किल्ली खिशातून आणा, पुन्हा गोळ नको असे बजावले. त्यांची ओळख करून दिली आणि प्रदीपने जेव्हा आम्हा सर्वांना वाकून नमस्कार केला तेव्हा मात्र डॉक्टर म्हणाले, चायला हे चित्र पहा आणि ते आमचे कालचे चित्र पहा. मला पूर्वी कोणी वाकून नमस्कार केला की बरे वाटायचे. पण हल्ली कोणी केला तर तो आपल्या वाढत्या वयाची जाणीव करून देणारा वाटतो. रस्त्यातून आपण जात असताना एखाद्या सुंदर युवतीने पत्ता विचारून आपण सांगितला आणि तिने थँक्यू अंकल म्हटले म्हणजे कसे वाटते तसेच. पण या प्रदीपच्या मनावरचे संस्कारच काही वेगळे होते. आम्ही भेटल्याने झालेला खराखुरा आनंद त्याच्या वागण्या बोलण्यात प्रगट होत होता. त्याने मला लंडनचा फेरफटका करून आणण्यासाठी रजा काढली होती. आता या चांगल्या सुसंस्कृत गृहस्थाला प्रेमाने कालचे चविष्ट पदार्थ दिले. तोही रोज रात्री स्वतः स्वयंपाक करत होता, त्यामुळे त्याला त्याचा खरा उपयोग होणार होता. आपण एखाद्या खडूस माणसाशी सहज खडूसपणे वागू शकतो, खोटेसुद्धा सफाईने बोलू शकतो. पण तो सज्जन माणसाशी संपर्क आला की मग वाकडे वागणे आणि खोटे बोलणे कठीण होऊन बसते. त्यामुळे प्रदीपला तुझ्या बहिणीने हे पदार्थ मुद्दाम दिले आहेत अशी थाप मारायचा मूळ बेत माझा फसला. घडला प्रकार त्याला खराखुरा सांगून टाकला. त्याच्या अंगभूत चांगुलपणामुळे त्यालाही त्यात काही वाटले नाही व आम्हाला मात्र फुकटचा चांगुलपणाच मिळाला. प्रदीप स्वतःच बरोबर असल्याने 10 मिनिटात आणि अल्प तिकिटात भुयारी रेल्वेने आम्ही टॉटनहॅम कोर्ट रोडवर पोहोचलो. पूर्वी हाँगकाँग आणि मॉस्कोला भुयारी रेल्वेचा प्रवास घडला होताच. लंडनमध्ये ही भुयारी रेल्वे ट्यूब म्हणून ओळखली जाते. जगभर सगळ्याच गजबजलेल्या शहरात अंडरग्राऊंड रेल्वे म्हणजे स्वस्त, सुखद आणि जलद प्रवासाचे अत्युत्तम साधन ठरले आहे. भारतात कलकत्त्याची भुयारी रेल्वे अनेक वर्षे गाजून आणि तितकीच वर्षे रस्त्याची गैरसोय करून अजून अर्धीच झाली आहे आणि अन्य कुठल्या शहरी तिची प्रगती फक्त सूचना आणि नकाशे इथपर्यंत पोचली आहे. मुंबई, मद्रास, पुणे अशासारख्या शहरात आता वाहतुकीचा प्रश्न इतका बिकट झाला आहे की भुयारी रेल्वेला काही पर्याय नाही. 1985 साली मी लिहिलं तर त्यानंतर कलकत्त्यातील भुयारी रेल्वे झाली. मुंबईत आता मेट्रो झाली. पुण्यात आता सुरू झाली खणाखणी, ती लवकर सुरू होईल. पण या सगळ्याला 85 आणि आताचं 2021 म्हणजे 15 आणि 20 35 वर्ष जावी लागली. म्हणजे लंडनमध्ये त्याही पूर्वी सुरू झाले असणार. असो, काही त्यात प्रगती होते हे काय वाईट आहे. टॉटनहॅम कोर्ट रोड हा एशियन मंडळींच्या दुकानानेच गजबजला होता. एकूण दुकानापैकी जवळजवळ निम्मी दुकाने तरी एशियन्सची होती. पटेल, शेख, शहा, सिंग आदींचाच भरणा त्यात होता. इलेक्ट्रॉनिक्स, स्पोर्ट्स, कटलरी, सौंदर्यप्रसाधने यांची जास्त होती. या सगळ्यातून मनसोक्त फिरून पण अल्प खरेदी करून आम्ही सकाळ संपवली. त्याच रस्त्याच्या शेवटच्या टोकाला एका चौकातच 5 एशियन रेस्टॉरंट्स होती. त्यामुळे आमच्यासारख्या भोजनभाऊंना अंदाज घेऊन निवड करण्याची संधी होती. एकाचे नाव तर चक्क बुर्जवासी बघून आम्हाला अगदी आनंद दाटला. लंडनमधील तो शेवटचा दिवस होता. आता पुन्हा कशाला लंडनला येणं होतं म्हणत पौंडाची फिकीर न करता लख्ख भोजन मारले आणि वर हॉटेलच्या सौजन्याने तांबूल सेवनही झाले. फक्त बाहेर पडल्यावर पुन्हा रस्त्यावर पिंक मारायची सोय नव्हती, एवढीच कमतरता होती. बाकी जेवण अगदी सागर संगीत आणि भारतातील चांगल्या हॉटेलमध्ये जेवल्यासारखेच झाले होते. पुन्हा फिरत फिरत ऑक्सफर्ड स्ट्रीट गाठला. सेंट्रल लंडनमध्ये शॉपिंगला म्हटले की ऑक्सफोर्ड व न्यू ऑक्सफोर्ड या 2 स्ट्रीटशिवाय पर्याय नाही.
खरं तर एकच स्ट्रीट पूर्वी असावा, पुढे बाजारपेठ वाढून त्याच्या पुढचा रस्ताही गजबजला असावा व मग या नवीन वाढीला न्यू ऑक्सफर्ड स्ट्रीट नाव दिले असावे असे उगीचच वाटून गेले. कदाचित कोल्हापूरला महाद्वार रोड बिनखांबी गणपतीपर्यंत आणि त्याच्या पुढचा त्याच रस्त्याचा भाग न्यू महाद्वार रोड या परिचयामुळे असेल, कारण टॉटनहॅम कोर्ट रोडच्या चौकातूनच पश्चिमेचा ऑक्सफोर्ड आणि पूर्वेचा न्यू ऑक्सफोर्ड स्ट्रीट होता. माझ्या मुलाचे चिरंजीव उदयनचे जपान देशाचे काही गतजन्मे देणे असावे. कॅसिओ कंपनीच्या जाहिराती जणू आपल्यासाठीच असतात अशा भावने टाइम्स ऑफ इंडियाची पाने फाडून तो घड्याळे, कॅल्क्युलेटर वगैरे कॅसिओच्या जाहिराती गोळा करतो. निघताना त्याने बाबा CD 740 किंवा ते नसले तर 790 किंवा ते नसले तर 1127 असे कॅसिओच्या घड्याळाचे मॉडेलचे कोणतेतरी नंबर सांगितले होते. हे आकडे डोक्यात ठेवणे म्हणजे महाकर्म कठीण. अलीकडे आमच्या मित्रमंडळीत चवीने पान खाण्याची संख्या वाढत चालल्यामुळे 120, 120 32, 120 300 असे काही आकडे माहीत झाले होते, पण ते यात नव्हते. म्हणून त्याच्याकडून ते कागदावर लिहून ती चिठ्ठी एखाद्या जुगारी मटकेवाल्याने चिठ्ठी काळजीपूर्वक सांभाळावी तशी मी गेले 20-22 दिवस सांभाळली होती. ऑक्सफर्डला त्यातील काहीच मिळाले नाही, म्हणून पुन्हा न्यू ऑक्सफर्डला शोध करून एक त्या नंबरातील घड्याळ घेतले आणि माझा जीव भांड्यात पडला. वास्तविक मनात ऑक्सफर्ड किंवा केम्ब्रिज विद्यापीठ पाहावे अशी इच्छा होती. त्या विद्यापीठांचा लौकिक खूप ऐकला होता, पण या पळापळीच्या कंडक्टेड टूरमध्ये शक्य नव्हते. मग विद्यापीठ नाही तर ज्ञान स्ट्रीट तरी, ऑक्सफर्ड स्ट्रीट तरी म्हणून समाधान मानून घेतले. नाहीतरी हल्लीच्या भारतातील विद्यापीठांचा कारभार बघितल्यावर त्यांची माहिती घेऊन सुधारणा करायची असेल तर रस्त्यावरच यावे लागेल असा आपला पार पुण्यापासून नागपूरपर्यंतचा अनुभव आहेच की. या शॉपिंगच्या फेऱ्यात एक मात्र जाणवले की मूळ ब्रिटिशांची इतक्याच जवळजवळ बरोबरीने येथे परदेशीयांची दुकाने आहेत. नोकऱ्या वस्त्या यातही असेच परदेशीयांचे वाढते प्रमाण आहे असे प्रदीपने अनुभवाने सांगितले. दुकानदारांशी बोलतानाही ही बाहेरून आलेली मंडळी टिचून धंदा करतात असं ऐकायला मिळाले. ब्रिटिश नागरिकांची दुकाने संध्याकाळी 6ला बंद होत असली तर यांची रात्री 8-9 पर्यंत चालू असतात. या सगळ्यामुळे ब्रिटिश नागरिकांच्या आर्थिक बाबीवर चांगलाच परिणाम झाला असावा. ख्यातनाम अर्थतज्ञ कार्ल मार्क्सच्या मते प्रत्येक घटनेमागे आर्थिक कारणमीमांसा असते. मुंबईत जसे महाराष्ट्रीयन मंडळी मागे पडून अन्य प्रांतीयांची प्रगती झाली तशीच काहीशी अवस्था इंग्लंडमध्ये झाली असावी. म्हणजे मुंबई महाराष्ट्रात आहे पण महाराष्ट्र मुंबईत नाही, तसे लंडन ब्रिटनमध्ये आहे पण लंडनमध्ये ब्रिटिश नाहीत असे झाले असावे व त्यातूनच वांशिक दंगलीचा उगम झाला असावा असे माझे मत झाले. अर्थात एवढ्या अल्प वास्तव्यात आणि अनुभवावर मत बनवणे आणि ते ठामपणे मांडणे असली कामे राजकारणी करू शकतात म्हणा, पण मी माझे पण मत म्हणून मांडून ठेवतो. आज इथे थांबूया, उद्या पुढचा भाग.